नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 30 जानेवारी दोन गोष्टींसाठी लक्षणीय आहे. जागतिक पातळीवरती कुष्ठरोग निर्मूलन दिन आहे, त्याचबरोबर हुतात्मा दिन म्हणून आपण साजरा करतो. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. का? कारण अर्थातच आपण समाजाचे घटक आहोत, तेव्हा समाजासाठी सदरक्षणाय म्हणून जे उभे असतात त्या सगळ्यांच्या प्रती वंदन करण्याचा दिवस अर्थात हुतात्मा दिन, ज्यांनी बलिदान केलेलं आहे त्यांना वंदन करण्याचा. आता जागतिक पातळीवरती जेव्हा कुष्ठरोग दिवस होतो तेव्हा नेमकं काय घडतं, तर समाजामधला एक जबाबदार घटक म्हणून अनेक गोष्टी आपल्या आहेत. या बाबतीमध्ये एक लक्षात घ्यायला हवं की घटक म्हणत असताना काही रोगांच्या बाबतीमध्ये किंवा तुलना करताना कुष्ठरोग हा थोडा वेगळा आहे. का? कारण या बाबतीमधले समज गैरसमज हे जास्त आहेत. श्रद्धा अंधश्रद्धा, समज गैरसमज आणि त्यामधून वेगवेगळ्या येणाऱ्या अफवा, या सगळ्यांच्या भोवऱ्यामध्ये कदाचित हा रोग अडकल्यामुळे कदाचित समाजामध्ये या बाबतीतला बाऊ हा मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि म्हणूनच जनजागृतीपर असा आजचा विषय आहे. आजचा विषय आहे कुष्ठरोग निवारण आणि पुनर्वसन. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी दोन तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. उदय ठकार आणि डॉक्टर दीपक कुलकर्णी. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आपल्या पाहुण्यांविषयी सांगायचं म्हणजे उदय ठकार सर शांतिवन कुष्ठरोग निवारण समितीचे ते कोषाध्यक्ष म्हणून काम करतात. त्याचबरोबर कुष्ठरोगी पुनर्वसन, कृतिशीलता, कार्यशाळा, आत्मविश्वास जागवणं, त्यांच्यामध्ये स्वावलंबन आणि संघटनात्मक कार्य करणं या दृष्टिकोनातनं सरांचं मोठं कार्य आहे. आणि त्यांचं मार्गदर्शन कुष्ठरोगी संस्थांना, कुष्ठरोगींना नेहमीच मिळत असतं. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर दीपक कुलकर्णी. गेली 26 वर्ष त्वचारोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर दीपक कुलकर्णी काम करतात. पनवेल तालुक्यातल्या कुष्ठरोगी रुग्णांना उपचार करण्याचा, वर्षानुवर्ष उपचार करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि कुष्ठरोग्यांना ते मोफत मार्गदर्शनही करत असतात. कुष्ठरोग निवारण समितीबरोबर ते जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर इंडियन असोसिएशन ऑफ लेप्रेसीचे ते पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. दैनंदिन आयुष्यामध्ये जेव्हा डॉक्टरांना विविध रुग्णांना तपासणी करायची असते तेव्हा एक प्रणाली त्यांनी खास विकसित केलेली आहे आणि त्या प्रणालीचा वापर आज विविध वैद्यकीय डॉक्टर करत आहेत. वैद्यकीय सेवेमध्ये, तपासणीमध्ये त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर ओपीडी मॅनेजमेंटचं हे वेगळं टेक्निक त्यांनी आणलेलं आहे. जागतिक कुष्ठरोग निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून काय काय म्हणून जे प्रयत्न करता येतील त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये या दोघांचा मोलाचा सहभाग आहे. आणि एक अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे राज्य सरकारतर्फे कुष्ठरोग निर्मूलन क्षेत्रामध्ये जे लक्षणीय कार्य केलं जातं त्यासाठी गौरव करण्यात येतो. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दीपक सावंत सर यांच्या हस्ते, राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते उद्या डॉक्टर दीपक कुलकर्णी आणि उदय ठकार यांचा सत्कार होतो. तेव्हा सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपल्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करते. धन्यवाद. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज सह्याद्री वाहिनीतर्फे आपलं मार्गदर्शन सगळ्यांना मिळत आहे. आपल्या मनातले प्रश्न नक्की विचारा या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड तुम्हाला माहिती आहेच आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. ठकारचा सगळ्यात आधी 30 जानेवारी जो जागतिक पातळीवरती कुष्ठरोग निर्मूलन दिवस आहे त्याचं औचित्य काय आहे आणि त्या दृष्टिकोनातनं काय कृतिशीलता आहे? जगामध्ये हा दिन मुख्यत्वे करून यासाठी साजरा केला जातो की लोकांमध्ये जनजागृती व्हावी. त्याचप्रमाणे जे समजुती आहेत, ज्या गैरसमजुती आहेत त्या कमी व्हाव्यात. आणि हे काम करताना जागतिक पातळीमध्ये ज्या ज्या ठिकाणी कुष्ठरोगाचं प्रमाण जास्त आहे, ज्या देशांमध्ये, तिथल्याही लोकांचा त्याचा सहभाग असावा. भारतामध्ये महात्मा गांधींचं कुष्ठरोगात योगदान खूप जास्त होतं. महात्मा गांधींनी परचुरीशास्त्रांची सेवा केली. महात्मा गांधींना कुष्ठरोगाबद्दल पहिल्यापासून माहिती पण होती. आफ्रिकेत असताना त्यांनी त्याच्यावर काम पण केलं होतं. त्याच्यामुळे महात्मा गांधींच्या स्मृतिदिनी हा दिवस आपल्या भारतामध्ये संपूर्ण पूर्वी एक आठवडा साजरा व्हायचा, आता 15 दिवसाचा पंधरवडा साजरा होतो. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण भारतामध्ये
लोकांमध्ये जनजागृती व्हावी, हे जे अपसमज आहे त्याच्याबद्दलही सांगू शकतो की कुष्ठरोग हा एकामुळे दुसऱ्याला होतो, कुष्ठरोग हा अनुवंशिक आहे, कुष्ठरोग हा पूर्वी जन्माच्या पापांमुळे होतो, अशा अजूनही लोकांच्या मनामध्ये समजुती गैरसमजुती आहेत. तर हा एक सर्वसामान्य रोग आहे, याच्यावर संपूर्ण औषधोपचार उपलब्ध आहेत. अत्याधुनिक उपचाराने हा कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. हे जे औषधं आहेत ही शासनातर्फे मोफत दिली जातात. ही सगळी माहिती समाजातल्या प्रत्येक घटकाला, ते गरीब असोत, श्रीमंत असोत, मोठे असोत, लहान असोत, यानं होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या उद्देशाने हा कुष्ठरोग पंधरवडा संपूर्ण 15 दिवस जागृतीचं काम केलं जातं. वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात, उपाययोजना केल्या जातात आणि संपूर्ण जाणीव जागृती झाल्यामुळे लोकांचा सहभाग त्यात वाढतो. आणि जसा जसा सहभाग वाढतो तसे तसे लपलेले रुग्ण उपचाराला पुढे येतात. हे महत्त्वाचं आहे. आणि मग उपचाराला पुढे आले की त्यांच्यावर उपचार करून हा रोग एकच रोग असा आहे की जो कुठल्याही अवस्थेत असला तरी पूर्णपणे बरा होतो. आणि म्हणून हा संदेश लोकांसमोर गेला पाहिजे. याच्यामधलं जो एक ज्याला पॉझिटिव्हनेस म्हणतात तोही लोकांमध्ये आला पाहिजे. आणि या उद्देशाने त्यांचा सहभाग मिळवण्यासाठी आणि दुसरं शासनही आपापल्या परीने खूप मोठं काम करत असतं. कुष्ठरोगाचा जो प्रश्न आहे त्यातलं 85% काम शासन करतं, 15% काम आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत त्या करत असतात. तर त्याच्यामुळे हे काम करताना त्यांनाही त्यात सहभागी व्हावं, सर्व समाजाचा त्यात सहभाग व्हावा आणि एक ही लोकचळवळ सुरू व्हावी. या उद्देशाने कुष्ठरोग निर्मूलन दिन हा 30 जानेवारीपासून साजरा केला जातो आणि तो 15 दिवस पूर्णपणे चालतो. वा सर, जेव्हा आपण जनजागृती म्हणतो तेव्हा गोष्ट अशी आहे की मुळातच कुष्ठरोग काय आहे आणि त्याची लक्षणं काय असतात, किंवा हे याबाबत भीती आणि गैरसमजाचं वादळ एवढं आहे की त्याविषयी बोलायलाच लोक घाबरतात, रुग्ण घाबरतात. मुळात कुष्ठरोगाची लक्षणं काय आहेत, कोणत्या वयाला तो होतो? कुष्ठरोग हा तसं म्हटलं तर कोणत्याही वयाला होऊ शकतो. साधारणपणे आपण जे पाहतो पेशंट्स ते साधारणपणे 20 ते 40 या वर्षामध्येही चालू होण्याची शक्यता जास्त असते. त्याची मुख्य 2 लक्षणं आपल्याला आढळतात. एकतर बधीर असणारे चट्टे, अर्थात काही कुष्ठरोगामध्ये बधीर चट्टे नसू शकतात, चट्टे असूनही ते बधीर नसू शकतात. आणि ज्या काही नसा असतात त्या सुजल्यामुळे हाताला किंवा पायाला येणारी व्यंग्य, ही 2 महत्त्वाची गोष्ट आपल्याला कुष्ठरोगामध्ये आढळतात. आणि त्याच्यामुळे होणारा बधीरपणा, हाताला आणि पायाला देखील बधीरपणा होतो, ही मुख्य त्याची आढळणारी लक्षणं आहेत. अर्थात जर तुम्ही कुष्ठरोगाचं निदान खूप लवकर केलं तर यातली बरीचशी लक्षणं होण्यापूर्वीच तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं, विशेषतः चट्टा असताना. बरं, या बरोबरीने काही माहिती पण स्लाइड्स आहेत का सर की जे आपण मी आता ह्याच्यामध्ये थोडं लॅपटॉपवर हे घेतलं तर बरं होईल. हो हो. मुख्य कुष्ठरोगाची वैशिष्ट्ये असे आहेत की बॅक्टेरियामुळे होणारा आणि नसांना त्रास देणार, नस त्रास देणार हा एकमेव रोग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली प्रतिकारशक्ती आणि जंतू यांचा एकत्रित इंटरप्ले झाल्यामुळे त्याच्यात एक स्पेक्ट्रम तयार होतो, अगदी छोट्याशा चट्ट्यापासून पूर्ण अंगाला हे करणारा. आणि सगळ्यात महत्वाची जी आपण आतापासून म्हणतो ती स्टिग्मा, म्हणजे एक त्याला एक वाईट समजलं जातं समाजाकडनं. या 3 गोष्टी कुष्ठरोगाचे वैशिष्ट्य आहेत. आता मी जे काही स्लाइडवर दाखवतोय ते कुष्ठरोगाचे जंतू आहेत, ते लाल रॉड्स त्याच्यामध्ये तयार होतात. आता जो चट्टा दिसतोय तो एक ट्युबरक्युलॉइड टाईपचा कुष्ठरोग म्हणतो आम्ही त्याला, की एकच चट्टा असतो, 2 चट्टे असतात अंगावर. याच्यामध्ये प्रतिकारशक्ती चांगली असते रुग्णाची आणि लवकर हा रुग्ण बरा होऊ शकतो. आणि जसं जसं त्या रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे हा आत्ता जो आहे तो बॉर्डरलाईन ट्युबरक्युलॉइड किंवा असे ते चट्टे जे आहेत ते अधिकाधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. आणि आता जेव्हा तो सगळ्यात जास्त तीव्र स्वरूपात जो समजला जातो त्याला लेप्रोमॅटस लेप्रसी म्हणतात. याच्यामध्ये संपूर्ण अंगावर ते चट्टे येतात, विशेषतः कानावर कान सुजतात, आता स्लाइडमध्ये दिसतात त्याप्रमाणे. अशा पद्धतीचं ते होऊ शकतं. सर, जेव्हा एखादा चट्टा येतो तेव्हापासून हा कुष्ठरोगाचा चट्टा आहे हे कळण्यापर्यंतचा कालावधी किती असू शकतो? हे निदान होण्याचा कालावधी, हे निदान होण्याचा कालावधी जर रुग्ण जर योग्य त्या यंत्रणेकडे पोहोचला, म्हणजे सरकारी दवाखाने असतील किंवा एक कुष्ठरोग तंत्रज्ञ असतील किंवा त्वचारोग तज्ज्ञ असतील तर हा कालावधी कधी कधी खूप कमी असू शकतो. एका व्हिजिटमध्ये सुद्धा, कारण
चट्ट्याचा जो स्वरूप आहे, त्याचा आकार आहे, त्याचं जे काही संपूर्ण स्वरूप आहे आणि बधिरपणा हे कधी लगेच लक्षात येऊ शकतं. बरं, त्याच्यामुळे म्हणजे लगेच कळतं की हा हो, हो. कुष्ठरोगाचा चट्टा आहे हे लगेच काही कळतं. थोड्याच पेशंट्समध्ये, विशेषतः लहान मुलांमध्ये, कारण त्याला बधिरपणा आहे की नाही कळत नाही, बरं. त्यांच्याकडनं तेवढ्या प्रमाणात आपल्याला सहकार्य मिळत नाही, किंवा कधी कधी चेहऱ्यावर असलेल्या याच्यात बधिरपणा तयार सुद्धा होत नाही कधी कधी. अच्छा. याला कधी कधी वेळ लागू शकतो. त्याच्यानंतर काही एक विशिष्ट प्रकारचा कुष्ठरोग असतो की ज्याच्यात फक्त शिरांचा कुष्ठरोग असतो, ज्याला आम्ही प्रायमरी न्यूरॅटिक लेप्रोसी येस, म्हणतो. याच्याविषयी जाणून घेते, पण कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. भारत वावड आपल्याशी बोलताय डोंबिवलीहून. प्रश्न असा आहे की आपण पाहतो की साधारणतः कुष्ठरोग असणाऱ्या व्यक्ती समाज अतिशय दुसऱ्या दर्जाची वागणूक देत असतो. हो. त्याला नोकरीच्या पण संधी कमी असते आणि त्याची पुनर्वसन वेगळ्या ठिकाणी केली जाते. त्याच्यावर एक प्रकारे हा सामाजिक बहिष्कार केला जातो. तर यावर आपण काय प्रकाश टाकाल? आणि दुसरा प्रश्न असा की आपल्याच कुटुंबामध्ये आपल्या एखाद्या व्यक्तीचा कुष्ठरोग झाला असेल तर त्याच्याबरोबर आपण कशी वागणूक ठेवावी की यायोगे त्याला चांगलं सुखी जीवन जगता येईल? धन्यवाद. धन्यवाद. उदयजी, संघटनात्मक पातळीवरती आपण काम करता, कुष्ठरोगींना एकत्र आणून खूप मोलाचं काम आपलं आहे, तर या दृष्टिकोनातून भारतजींना मार्गदर्शन. तर तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे आणि योग्य पण आहे. कुष्ठरोगाबद्दलच्या ज्या गैरसमजुती होत्या किंवा आहेत त्याच्यामुळे रुग्णांना पूर्वी बहिष्कृत केलं जायचं. पण हे 19व्या शतक 20व्या शतक या काळात होतं. आणि मगाशी जर सांगितलं होतं की परतुजे शास्त्री अत्यंत मोठे विद्वान होते, हो. त्यांची सेवा गांधीजींनी केली, त्यांनाही समाजाने बहिष्कृतच केलं होतं. पण जसं जसं याच्यावर प्रभावी औषध उपचार सुरू झाले 1980 सालपासून, शासनाचा पाठिंबा मिळाला, शासनाने स्वतःची मोहीम आखली, ती राबवली, यशस्वीपणे राबवली. त्याच्यामुळे कुष्ठरोगाच्या बद्दलच्या असलेल्या गैरसमजुती खूप कमी झाल्या. उत्तम औषधोपचार मिळाल्यामुळे आणि प्रथमच ताबडतोब त्यांच्यावर उपचार झाल्यामुळे कुष्ठरुग्णाचं प्रमाणही खूप कमी झालं. बरं. म्हणजे मला आठवते जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा आमच्या भागामध्ये कुष्ठरोगाचं प्रमाण दर 10,160 इतकं होतं. बरं. ते आता दर 10,002 इतकं कमी करण्यात सगळ्यांनाच यश त्या शासनाचा फार मोठा वाटा आहे. अरे वा. आणि त्याच्यामुळे कारण ती जो कुष्ठरोगामुळे येणारी एक विकृती असते ती खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि म्हणून कुष्ठरुग्णांना बहिष्कृत करण्याचं प्रमाण खूप कमी झालं. आपण म्हणतात ते सत्य आहे आणि बरोबर पण आहे की काही वेळेला कुष्ठरुग्णांना नोकरीमध्ये तेवढं प्राधान्य मिळत नाही, ही बाब खरी आहे. पण आता जागतिक पातळीवर आणि आपल्या भारतामध्ये इतकं मोठं काम चालू आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा प्रश्न राज्यसभेमध्ये उपस्थित केला होता. राज्यसभेच्या आपल्या लोकांनी तिथं एक कमिटी नेमली होती. त्याचं व्यंकय्या नायडूंनी त्यावेळेला ते अध्यक्ष होते. ते संपूर्ण भारतामध्ये हिंडले आणि त्यांनी अतिशय सुंदर रेकमेंडेशन केलेलं आहे. म्हणजे आम्ही असं मानतो की कुठल्याही शासनाने या रेकमेंडेशन किंवा ज्या सूचना आहेत त्या जर अंमलात आणल्या तर कुष्ठरुग्णांना समाजामध्ये अतिशय उत्तम प्रकारची वागणूक मिळू शकते. दुसरं, या लोकांनी म्हणजे हे जे आमचे कुष्ठरुग्ण मित्र आहेत यांनी स्वतःच्या संघटना काढल्या. अच्छा. महाराष्ट्रामध्ये आहेत, संपूर्ण भारतात काम करणारे आहेत. आणि मी तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगू इच्छितो की आमचे जे अध्यक्ष आहेत नरसप्पाजी, हे सध्या जपानला आहेत. ते जपानला याच परिषदेसाठी गेलेले आहेत आणि ते स्वतः जर तुम्ही त्यांना बघितलं त्यांना विकृती आलेली आहे. पण आता समाजामध्ये त्यांना कोणी बहिष्कृत करत नाही. ते संपूर्ण रेल्वेमधनं विमानातनं उत्तम प्रकारे प्रवास करू शकतात. त्यांना कोणीही भेदभावाची वागणूक देत नाही, कारण सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या ते स्वतः स्वयंपूर्ण झालेले आहेत. आणि जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झालात तर समाजामध्ये तुम्हाला निश्चितपणे मान मिळतो. म्हणून आम्ही असं मानतो की कुष्ठरुग्णांचं जर पुनर्वसन करायचं असेल तर त्यांचं आर्थिक, सामाजिक हे पुनर्वसन करायला पाहिजे. त्याचबरोबर मानसिक जर पुनर्वसन आपण योग्य पद्धतीने केलं तर रुग्णांना समाजामध्ये बहिष्कृत करण्याचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल. बरोबर आहे. पुढचा फोन आहे सुहास देशपांडे यांचा पनवेलहून. नमस्कार. हॅलो. बोला. नमस्कार. प्रश्न विचारा. सुहासजी बोला. हां. हॅलो. सलग प्रश्न विचारा. कुष्ठरोगाबद्दल गैरसमज आहे. हा संसर्गजन्य रोग आहे का? सर, समज गैरसमज डॉक्टर याविषयी बोलताना एक श्रद्धा, अंधश्रद्धा आणि समज गैरसमज या दोन्ही गोष्टी स्लाइडच्या माध्यमातून आपण त्यांना समजावूनही सांगूया. बोलता बोलता आता त्यांचा प्रश्न होता की हा रोग हा संसर्गजन्य आहे का? तर
मुख्य हा रोग हा जंतू संसर्गामुळे होतो ही गोष्ट खरी आहे. म्हणजे मायकोबॅक्टेरियम लेप्री हे त्याचे जंतू असतात आणि त्या जंतूंमुळेच हा रोग होतो. पण तरीसुद्धा आपल्याला ज्या पद्धतीनं एखाद्या माणसाला डोळे आले, कंजंक्टिव्हायटिस झाला हो. की त्याच्यानंतर आणि त्याच्या संपर्कात तुम्ही आला की सहजासहजी दुसऱ्या माणसाला हा रोग होऊ शकतो. तितक्या सहजासहजी हा मुळीच होत नाही. एका कुटुंबामध्ये मागाच्याच प्रश्नाच्या अनुषंगाने मी सांगतो की हो. मागच्या प्रश्नामध्ये विचारलं हो. आणि आता देशपांडे साहेबांनी पण विचारलं की हा रोग कुटुंबामध्ये झाल्यावरती कुटुंबात त्या सगळ्या लोकांनी अगदी नॉर्मली त्याच्याशी वागलं पाहिजे. yes. म्हणजे इतर कुठलाही आपण ताप सर्दी खोकला असं झाल्यानंतर आपण आपल्या रुग्णाला ज्या पद्धतीनं वागवतो त्याच पद्धतीनं वागवलं पाहिजे. ह्याच्यामध्ये थोडीशी गोष्ट अशी आहे की एकाचा दुसऱ्याला होणार की नाही ही गोष्ट मला रोग झालाय की नाही याच्यापेक्षा सुद्धा समोरच्या माणसाची प्रतिकारशक्ती किती आहे याप्रमाणे आहे. मगाशीच आपली चर्चा चालली होती त्याच्यामध्ये आज कुष्ठरोगामध्ये काम करणारे कितीतरी डॉक्टर्स आहेत, कुष्ठतंत्रज्ञ आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. एक फार जुनं एक अपवादात्मक उदाहरण सोडलं तर कुणालाही यांच्यापैकी जे अनट्रीटेड पेशंटला सुद्धा पाहत असतात, त्यांना त्यांच्यावर काम करत असतात, त्यातल्या कुणालाही कुष्ठरोग झालेला नाही. त्याच्यामुळं त्यांना जर झालेला नसेल तर कुटुंबियांनी निर्धास्त राहायला काहीच हरकत नाही. संसर्गजन्य नाही, संसर्गजन्य म्हणजे प्रॅक्टिकली विचार करता संसर्गजन्य नाही असंच म्हणावं लागेल. आणि न घाबरता समाजाने या सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायला पाहिजे हा महत्वाचा यातला संदेश आहे. आणि आपण दोघं याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आमच्या बरोबर आहात. पुढचा फोन आहे सर, तो घेते. जळगावहून आहे. नमस्कार, बोला. पाटील साहेब बोला. या कुष्ठरोगावर आयुर्वेदातून काही उपचार आहेत काय? डॉक्टर, धन्यवाद. याच्यात पूर्वीच्या काळी चॉल्मग्रा ऑइल असं पूर्वी वापरलं जात होतं मोठ्या प्रमाणामध्ये. ते विशेषतः वरून लावलं जायचं. तो आयुर्वेदातला एक खूप चांगला उपाय त्यावेळी होता. परंतु आता जी मल्टीड्रग थेरपी जी अत्यंत एस्टॅब्लिश झालेली आहे जगभर, ती इतकी परिणामकारक आहे की त्या परिणामकारकतेमुळे आयुर्वेदाचा उपचार आत्ता करावा लागत नाही. मल्टीड्रग थेरपी की ज्याच्यामध्ये डॅप्सोन, रिफॅम्पिसिन आणि क्लोफॅझिमिन ही 3 औषधं मुख्यत्वे करून वापरली जातात. तर आता आपल्याला स्लाइडवर दिसतंय की ही औषधांचे पॅकेट्स कशी आपल्याला WHO कडनं मिळतात की जी सरकारतर्फे मोफत दिली जातात. तर ही जी पाकिट आहेत त्याच्यातली औषधं जास्त करून वापरली जातात. आयुर्वेदिक उपायांना आता एवढं महत्त्व उरलेलं नाहीये, पण एकेकाळी सुरुवातीला ती वापरली जात होती. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झालेला आहे हे कळतं तेव्हा पुढची पायरी काय असावी, त्या व्यक्तीची सुद्धा, त्या रुग्णाची सुद्धा आणि कुटुंबियांची? वैद्यकीय आणि संघटनात्मक या दोन्ही पातळीवरती मला हा अपेक्षित आहे. तर वैद्यकीय याच्यात म्हटलं तर मगाशी जसं डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी त्याला घरातच ठेवलं पाहिजे, त्याच्यावर तिथे उपचार केले पाहिजेत. हे उपचार मोफत आणि विनामूल्य मिळतात. त्याचप्रमाणे जर का प्रथमच ठिकाणी जर उपचार घेतले तर त्यातनं विकृती येत नाही. जर विकृती आली नाही तर समाजाला तेवढी भीती पण वाटत नाही. समाजातल्या मनातले समजुती गैरसमजुती दूर होतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुष्ठरुग्ण घरी अत्यंत सन्मानाने राहू शकतो. पण पुढची जी पातळी आहे त्याला जर का काही कारणाने विकृती आली, येस, त्या मुद्द्याकडे वळते. फोन घेते आणि पुन्हा येते या मुद्द्याकडे. उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा, मला असं विचारायचं आहे की हा रोग होऊच नये म्हणून एक लसीकरण आहे का, प्रतिबंधक म्हणून लसीकरण आहे का, लसीकरण उपलब्ध आहे का, मला विचारायचं. धन्यवाद. डॉक्टर, खूप चांगला प्रश्न आहे. लसीकरण व्हावं यासाठी जगभर खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले, परंतु अगदी स्पष्ट परिस्थिती आता अशी आहे की त्याच्यावर लसीकरण नाही. BCGचा वापर केला गेला, काही ठिकाणी त्याचा उपयुक्त झाला. एक कॉन्व्हिट नावाच्या एका शास्त्रज्ञांनी पण त्यासाठी प्रयत्न केला. एक मायकोबॅक्टेरियम W नावाचा एका बॅक्टेरियाच्या साह्याने पण ह्याच्यावर एक प्रयत्न केला गेला. पण आपल्या इथं ह्याच्यामध्ये मुंबईमध्येच एक ICRC वॅक्सिन नावाचं तयार करण्याचा प्रयत्न झाला. असे खूप प्रयत्न झाले, पण आजची परिस्थिती अशी आहे की कुष्ठरोगावर वॅक्सिन नाही. त्याच्या कुष्ठरोगाच्या प्रतिबंधासाठी अर्ली डायग्नोसिस अँड प्रॉम्प्ट ट्रीटमेंट आणि हेल्थ अवेअरनेस म्हणजे लोकांपर्यंत जनजागृती करणं, आणि जनजागृती झाल्यानंतर जास्तीत जास्त लवकर पेशंट हा डॉक्टरकडे किंवा वैद्यकीय संस्थांकडे येईल हे पाहणं, आणि तिथं तो आल्यानंतर त्याचं लवकरात लवकर निदान होईल
आणि त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू आहे आणि ट्रीटमेंट पूर्ण तो करेल. हो, ट्रीटमेंट मध्ये सोडू नये त्यांनी ह्याच्यासाठी. आणि हे मगाशी हा जो महत्त्वाचं आहे. मुद्दा निघाला त्यात कुटुंबियांची महत्वाची जबाबदारी अशी आहे की त्यांनी तो वेळेवर त्या ट्रीटमेंटला जातोय की नाही पाहणं, तो ट्रीटमेंट घेतोय की नाही पाहणं. आता उदाहरणार्थ क्लोफेझिमिन हे जे औषध आहे बर, ते औषध चालू अतिशय परिणामकारक औषध आहे, पण त्याच्यामुळे कातडीला एक तात्पुरता हा. लालसर रंग येतो. अच्छा, साहजिकच त्या काळवंडल्यापणामुळे पेशंटला ते औषध नकोसं वाटायला लागतं. बर, पण या नकोशा वाटणाऱ्या औषधाला घ्यायला त्या रुग्णाला प्रवृत्त करणं ही त्या कुटुंबियांची जबाबदारी आहे. आहे. खरंय. त्याच्या बायकोची असेल, मुलांची असेल, ही आवश्यकता आहे. म्हणजे रोग निदान, त्यानंतर उपचार पद्धती आणि त्याचं वेळापत्रक पाळणं, या 3 गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. त्या रुग्णांची ही जबाबदारी आहे आणि कुटुंबियांची आणि आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याची ट्रीटमेंट जी आहे ती सौम्य स्वरूपा, म्हणजे ज्याला आम्ही पीबी टाईपचा म्हणतो त्यासाठी 6 महिन्यांची, हा, आणि जो एमबी टाईपचा असतो मल्टीबॅसिलरी त्याच्यामध्ये 1 वर्षाची त्याच्यामध्ये आहे. तर कुठल्याही ट्रीटमेंटसाठी 6 महिने किंवा 1 वर्षाबद्दल सातत्य टिकवणं याच्यामध्ये आपल्याला कुटुंबियांची फारच गरज पडते. खरंय. पुढचा फोन आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. हॅलो, बोला. हा नमस्कार मॅडम. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की कुष्ठरोग झालेल्या पेशंटची प्रतिकार शक्ती जनरल ही कमी होत असते का, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की कुष्ठरोग झालेल्या रुग्णांचा आत्मविश्वास आणि नीतिधैर्य वाढण्याच्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न करता. आणि तिसरं असं की यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने शासनाच्या काही योजना आणि प्रकल्प असतात का, की आपण काही स्वतंत्र असे प्रकल्प राबवता की ज्या योगे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. धन्यवाद. धन्यवाद. उदयजी. हां, तर माझा ते पहिला प्रश्न हा आरोग्याच्या संदर्भातला आहे. येस, तर डॉक्टर कुलकर्णी त्याचं उत्तर देतील. हो. पण 2 प्रश्नांचं मी उत्तर देतो. अवश्य. त्यातला एक जो पहिला त्यांनी प्रश्न विचारला की पुनर्वसन, तर सरकारच्या पुनर्वसनाच्या खूप खूप योजना आहेत. आता एक आहे की तो योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, म्हणून आम्ही जनजागृती जाणीवजागृती ज्या वेळेला करतो त्यावेळेला प्रामुख्याने आम्ही याच्यावरही भर देतो की इतक्या साऱ्या शासनाच्या योजना आहेत, सेवाभावी संस्थांच्या योजना आहेत. आता मोठे मोठे सेवाभावी क्लब्स आहेत, हो. लायन्स क्लब आहे, रोटरी अगदी. क्लब आहे, हे पण आहेत. हो. आता शासनाने नवीन हे केलेलं आहे ज्याला आपण कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशनमध्ये CSR अच्छा, म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, याच्या अंतर्गत बऱ्याच योजना, बऱ्याच संस्था आणि बऱ्याच कंपन्या चालवतात. त्याच्यामध्येही आपल्याला फायदा मिळू शकतो. अर्थात एक आहे की त्याच्यासाठी असणारं कौशल्य आपल्याला घ्यावं अवगत लागतं. करावं लागेल. आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत ते कौशल्य त्या रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतात. त्याची उदाहरणं माझ्या समोर दिसत आहेत, ते पण आपण दाखवूया. तर आता आमच्याकडे शांतिवनामध्ये 17 विभाग आहे. त्याच्यामध्ये 32 रुग्ण बरे झालेले कार्य करतात, काम करतात. आणि मी तुम्हाला दाखवतो की अशा प्रकारचे आसनं, सतरंजा, वॉल टू वॉल मॅच हे ते तयार करतात आणि त्याचा उपयोग त्यांच्या पुनर्वसनाला होतो, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्याला होतो आणि त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन करण्यामध्ये होतो. आता अशा प्रकारच्या हे अतिशय उत्कृष्ट आहे आणि याला तुम्हाला मी सांगतो की याला बाहेरच्या परदेशातून मागणी आहे आणि हे सगळे रुग्ण करतात. आणि एकदा का त्यांना आर्थिक पुनर्वसन त्यांचं झालं, आत्मविश्वास पुनर्वसन झालं की समाजामध्ये त्यांना आपोआप मान मिळायला लागतो आणि म्हणून आत्मविश्वास वाढतो. आणि म्हणून अशा शासकीय योजना, अशा कंपन्यांच्या योजना आम्ही प्रामुख्याने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. शांतिवन परिसरामध्ये आजपर्यंत आम्ही जवळजवळ 10,000 रुग्णांना शोधून काढून उपचाराखाली आणलो. पण त्याच्याबरोबर आज 4,500 रुग्ण आपापल्या घरीच राहतात. त्यांना समाजाने बाहेर काढलं नाही, त्यांना समाजाने वाईट टाकलं नाही. त्यांचं आर्थिक पुनर्वसन त्यांच्या समाजामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये झालं. आणि त्याच्यामुळे आता हे बघतायत, हे जनजागृतीचे कार्यक्रम आहेत की याच्यामुळे आमचा जो संदेश आहे हा लोकांपर्यंत पोहोचतो. त्याच्याप्रमाणे आता जे आपण चित्र बघतो आहोत हे सर्व रुग्ण आपापल्या पद्धतीने शिवणकला शिकलेले आहेत आणि त्यांचा रोजगार ते स्वतः मिळवतात. अरे वा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी ही कामं चालतात. तर अशा योजनांमध्ये सहभागी व्हावं. मगाशी मी जे सतरंजी दाखवली तीच तिथं दिसते. तर याचा फायदा त्या रुग्णांनाही होतो आणि समाजाला पण होतो. बरोबर. तर अशा योजना भरपूर आहेत आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असे आमची प्रयत्न असतो. पुढचा फोन आहे रवींद्र पाटील यांचा. नमस्कार. बोला रवींद्रजी. नमस्कार, बोला.
हा मॅडम. बोला, सलग हॅलो. प्रश्न विचारा. हॅलो. बोला रवींद्रजी. हा प्रश्न असा आहे डॉक्टरांच्यासाठी माझा. हो. तर 1 वर्षाचा कोर्स पूर्ण झालेला आहे. बरं. आणि तरी देखील रिॲक्शन वगैरे येत आहेत बरं. आधीमध्ये, आणि त्याच्यावरती उपचार चालू आहे, परंतु हे कधीपर्यंत असं कंटिन्यू राहील? आणि डॉक्टर, काही प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला? शिवाय असा पण प्रॉब्लेम येतोय की कलर चेंज झालेला आहे पूर्ण. बरं. तो पूर्ववत येऊ शकतो का? पहिल्यासारखा गोरा येऊ शकतो का? डॉक्टर, काही विचारायचं तुम्हाला? नाही, मला मी त्यांचा धन्यवाद प्रश्न मला रवींद्रजी. समजला. पहिली गोष्ट म्हणजे रंगाबद्दल जे म्हणले हो. ते त्या क्लोफॅझिमिन औषधामुळे निर्माण झालेला रंग आहे. अच्छा. आणि तो क्लोफॅझिमिनचा इफेक्ट गेला, कारण क्लोफॅझिमिन कधी कधी आणि यांना रिॲक्शन म्हणजे काय होतं, क्लोफॅझिमिनचा रंग पहिली गोष्ट मी सांगतोय, क्लोफॅझिमिनचा रंग कालांतराने जातो. अच्छा. सर्वसाधारणपणे 1 वर्षाची ट्रीटमेंट केली असेल तर तो जो क्लोफॅझिमिनचा रंग आलेला असतो तो एक साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये जातो. बरं. परंतु जर रिॲक्शनसाठी क्लोफॅझिमिनचे जास्त डोसेस द्यावे लागले असतील तर थोडासा जास्त कालावधी त्याला लागू शकतो, पण क्लोफॅझिमिनचा रंग जायला वेळ येत नाही. आता हा जो रिॲक्शन हा जो प्रकार आहे तो थोडासा एक अडचणीचा विषय असतो. कधी कधी काय होतं, हे जे कुष्ठरोगाचे जे जंतू आहेत त्या औषधाने जेव्हा मरतात तेव्हा ते मेलेल्या जंतूंच्या विरुद्ध आपलं शरीर एक प्रकारची रिॲक्शन तयार करतं. अच्छा. म्हणजे शरीराला ते कळत नाही की कशा पद्धतीने त्यांना डील करावं, आणि त्याच्यामुळे ती रिॲक्शन तयार होते, आणि त्याच्यामुळे चट्ट्यांमध्ये सूज येणं, त्याच्यामुळे गाठी तयार होणं, सांधेदुखी, ताप अशा पद्धतीचा त्रास होतो काही काही रुग्णांना, तसा यांना झालेला दिसतोय. परंतु हा जो त्रास आहे ते जसे जसे मेलेले कुष्ठ जंतू जे आहेत शरीरातले ते पूर्णपणे नाहीसे होतात तर रिॲक्शनचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं. अच्छा. तेवढ्या काळामध्ये त्यांना स्टिरॉइड्स, त्याच्यानंतर थॅलिडोमाइड अशी काही औषधं त्याच्यावर वापरली जातात, आणि त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे त्यांचं ट्रीटमेंट करता येते. पण दुर्दैवाने 1 वर्ष ट्रीटमेंट झाल्यानंतर ही ट्रीटमेंट करावी लागते, तेव्हा साहजिकच रुग्णांना नैराश्य येण्याची शक्यता असते. तसं ही शक्यता आहे. पण मला असं वाटतं की परत एकदा कुटुंबियांचा सपोर्ट, डॉक्टरांचा सपोर्ट, आणि त्यांनी तसं आवश्यकता असेल तर हल्ली सरकारी यंत्रणेमध्येही त्वचारोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत, आणि खाजगी माझ्यासारखे जे त्वचारोग तज्ज्ञ आहेत यांचाही त्यांना खूप मदत होऊ शकते याच्या ट्रीटमेंटमध्ये, कारण त्याच्यामध्ये वारंवार ट्रीटमेंट लागते. बरोबर आहे सर. ह्या मुद्द्याला जोडून तुमच्या दोघांकडे वळते की मुळात ह्या रोगामध्ये सगळ्यात जास्त भीती असते ती विकृती येण्याची, आणि त्याचबरोबर जेव्हा विकृती यायची भीती असते तेव्हा भयावह व्यक्ती दिसू शकते ही एक भीती कुटुंबियांना असते, त्या व्यक्तीला असते. जसं आत्ता सरांनी फोन आला होता, त्यांनी म्हटलं की गोरा रंग पुन्हा येऊ शकेल का? तर हा एक प्रातिनिधिक मुद्दा आहे. मला असं वाटतं की पुन्हा त्या रूपामध्ये येऊ शकू का, आणि आणखीन विकृती येऊ नये किंवा एका शरीराचा भार दुसऱ्या अवयवावरती पडून अजून त्रास होऊ नये यासाठी काय उपाययोजना आहे का? तर शासनातर्फे पीओडी नावाचा कार्यक्रम केला जातो, बर, प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉर्मिटी, आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने रुग्णांना अल्सर होणारच नाहीत, रुग्णांना विकृती येणारच नाही याबाबत प्रयत्न केले जातात. अच्छा. आणि त्याच्यामुळे जर रुग्णांनी पहिल्या स्टेजला ते आले, बरं, त्यांनी उपचार घेतले, व्यवस्थित काळजी घेतली, कारण काही वेळेला हातापायाच्या बधीरपणा येतो. आता बधीरपणा आल्यानंतर बाकी काहीच त्रास होत नाही, पण जर का त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, काही काटा लागला, तिथं ऍब्सेस झालं, गळू झालं, ते जर त्यांनी नीट लक्ष दिलं नाही तर मग हळूहळू ते वाढत जातं, आणि त्याच्यामुळे त्याला जास्त त्रास होतो. तर म्हणून आम्ही त्यांना प्रामुख्याने असं सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला जर बधीरपणा असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे, आणि मग ती काळजी घेताना काय तर काही वेळेला जखम ही होते, तर जखम झाल्यानंतर त्यांना आम्ही ड्रेसिंग करायला सांगतो. अच्छा. आता ड्रेसिंग केल्यानंतर जर का व्यवस्थित ड्रेसिंग केलं आणि त्यांनी 3-6 महिने जर विश्रांती घेतली तर जखम भरून येते. पण 6 महिने विश्रांती घेणं काही वेळेला अवघड असतं, त्यामुळे जर का लांब जाऊन तुम्हाला ड्रेसिंग करायची वेळ आली तर त्याचा जास्त उपयोग होत नाही. म्हणून आम्ही मग अशा रुग्णांना ड्रेसिंग किट देतो, याच्यामध्ये सर्व औषधं आहेत. बरं. त्या रुग्णाला आम्ही एक प्रशिक्षण देतो की तू स्वतः ड्रेसिंग कसं करायचं. अच्छा. ते केल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा. साधारण हे ड्रेसिंग किट आम्ही अर्थात मोफत देतो, विनामूल्य देतो, पण हे जर साधारण 1 महिना पुरतं. अच्छा. म्हणजे 1 महिना तो घरी राहून व्यवस्थित ड्रेसिंग करू शकतो. ड्रेसिंग जर व्यवस्थित केलं, वेळच्या वेळेला केलं तर जखम निश्चितपणे व्यवस्थित भरून येते, आणि मग त्याचा त्यांना उपयोग होऊ शकतो. काही कारणाने दुर्लक्ष झालं आणि जर का एखाद्या वेळेला थोडं बोटं वाकडी होण्याची शक्यता असली तर आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांना अशा प्रकारचे लूप्स देतात, ज्याला आम्ही
फिंगर लूप्स म्हणतो. अच्छा. आणि अशा प्रकारे जर लावलं तर ते बोट जे वाकडं होण्याची शक्यता असते ती हळूहळू कमी होते आणि त्याला त्याचा आधार मिळतो बोटाला. आधार मिळतो. आणि एक अत्यंत हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, म्हणजे हे 5 ते 10 रुपयालाच मिळतं. आणि हे सगळ्या बोटांना लावतात. आपल्याला इथं दिसतं की ही वेगवेगळी इथं हे हो. आहेत लूप्स आहेत. लूप्स आहेत. हे आणि आपल्या ह्या वेगवेगळ्या बोटांना हे लावण्यासाठी वापरली जाऊ वापरली शकतात. जातात. आणि मग त्याचा फायदा असा होतो की जी विकृती येण्याची शक्यता असते ती मोठ्या प्रमाणात कमी होते. आणि त्याच्यामुळे याचाच प्रचार करणं की तुम्हाला डिफॉर्मिटी येण्याची जर शक्यता असेल तर ती येणार नाही, याच्यासाठी तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे. हा जो कार्यक्रम आहे त्याला POD कार्यक्रम म्हणतात, प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉर्मिटी. आणि दुसरा जो सरकारचा कार्यक्रम आहे जे सरकार करतं ते DPMR, अच्छा. म्हणजे डिफॉर्मिटी प्रिव्हेन्शन, डिसेबिलिटी प्रिव्हेन्शन अँड मेडिकल रिहॅबिलिटेशन. बर. मग त्याच्याबद्दल रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी हा दुसरा भाग आहे. याच्यावर डॉक्टर कुलकर्णी जास्त प्रकाश टाकतील. डॉक्टर कुलकर्णी. बऱ्याच वेळा बोटं वाकडी होतात, ज्याला आम्ही क्लॉ हँड म्हणतो, किंवा फूट ड्रॉप, या सगळ्या ज्या काही डिफॉर्मिटीज असतात त्या सुरुवातीला जेव्हा होत असतात त्यावेळी आपण योग्य वेळी ट्रीटमेंट देऊन, विशेषतः स्टिरॉइड्स नावाची औषधं देऊन ही आपण टाळू शकतो. पण दुर्दैवाने ती टाळता नाही आली तर ऑर्थोपेडिक सर्जन्स किंवा प्लास्टिक सर्जन्सच्या मदतीनं त्याच्यात करेक्टिव्ह टेंडॉन ट्रान्सप्लांट सर्जरी केली जाऊ शकते. तसंच आणखीन एक जी आत्ता यांनी तुम्ही ठेवलेली आहे इथे की MCR फुटवेअर. हो. हा जो ही जी एक खास प्रकारची चप्पल आहे आता ठकारांच्या हातामध्ये जी आहे, की ह्याच्यामध्ये MCR नावाचं एक अत्यंत मऊ मटेरियल वापरलेलं असतं की ज्याच्यामुळं पायाचं वजन हे डिस्ट्रीब्यूट होतं आणि डिस्ट्रीब्यूट झालेल्या वजनामुळे पायाला जखमा सहजासहजी होत नाहीत. या वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट ह्याच्यासाठी वापरली जाते. पण सगळ्यात परत आपण एकाच मुद्द्यापाशी येतो की अर्ली डायग्नोसिस. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारे जर माणसाच्या अंगावर पांढरा चट्टा दिसला, बधीर चट्टा दिसला, हातापायाला बधीरपणा यायला लागला, अशा कुठल्याही प्रकारची लक्षणं जर तुम्हाला आढळली तर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटणं हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि हे सर हे सोल दिसतं आहे, हे नेमकं काय आहे? आता कसं होतं की सगळ्यांनाच त्या चपला सोयीच्या नसतात. काही लोकांना काही त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने शूज घालण्याची, बूट घालण्याची गरज असते. तर त्यावेळी तशाच मटेरियलचे इन्सोल्स आपल्याला मिळू शकतात की जे इन्सोल्स बुटाच्या आतमध्ये टाकून लोक काम करू शकतात आणि तीच आपल्याला तो जो काही परिणाम आहे तो आधार मिळू शकतो पायाला. पुढचा फोन आहे मंगल राजपूत यांचा. नमस्कार डॉक्टर. मंगल राजपूत. नमस्कार डॉक्टर. हा नमस्कार. नमस्कार. विचारू. बोला, सलग प्रश्न विचारा डॉक्टर. मला डॉक्टर कुलकर्णींना प्रश्न विचारायचा आहे. बोला डॉक्टर. हा, कुष्ठरोग हा गरिबांनाच होतो की समाजातील उच्चभ्रू लोकांना सुद्धा होतो, असं मला डॉक्टर कुलकर्णींना विचारायचं आहे. बर, धन्यवाद डॉक्टर मंगल राजपूत. मुळातच या सगळ्याविषयी कुठल्या खास वर्गाला हा रोग होतो असं काही समज आहे का? गरीब, श्रीमंत, लहान थोर, स्त्री पुरुष, कोणाला होतो? डॉक्टर राजपूतांचा प्रश्न फार समर्पक होता आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी सांगेन की असं काहीही नाहीये. समाजातल्या त्या मायक्रोबॅक्टरम लेप्री या जंतूला काही हे कळत नाही की हा माणूस काय स्तराचा आहे. कुठल्याही आणि आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्व प्रकारचे उच्च नीच, श्रीमंत, गरीब, त्याच्यानंतर सर्व क्षेत्रातले स्त्री पुरुष, मुलं, मोठी माणसं, सर्व प्रकारचे रुग्ण येतात. त्याच्यामुळे असं कुठल्याही एखाद्या वर्गाला होतो किंवा गरिबांनाच होतो असं अजिबात नाहीये. बरोबर. तुम्ही हा मुद्दा सांगितला तो महत्वाचा आहे की मुळात हा याच्याविषयी ट्रीटमेंट पटापट घेतल्यामुळे लोकांना कळत नाही की एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झालेला होता. बरोबर ना सर? म्हणजे कदाचित श्रीमंतांना तो लवकर त्याची ट्रीटमेंट मिळते. शिवाय श्रीमंत माणूस हा म्हणजे बाकीच्या समाजापासून थोडासा बाजूला राहू शकतो म्हणून कदाचित तो लोकांना लक्षात येत नसेल. दुसरी गोष्ट मगाशी आपला निघाला होता की सोरायसिस आणि कुष्ठरोग हा एक मुद्दा निघाला होता. तर सोरायसिस हा जो एक रोग आहे तो कातडीचा एक वेगळा रोग आहे. त्याच्यात तो जंतू संसर्गाने होत नाही. त्यात कातडी अनावश्यक जाड होत असते आणि त्याच्यामुळे त्याचे चट्टे तयार होतात. तोही रोग, त्याची ट्रीटमेंट होऊ शकते पण त्याला वारंवार ट्रीटमेंट करायला लागते. पण कुष्ठरोगाची ट्रीटमेंट ही पूर्ण होऊ शकते. त्याच्यामुळं ते दोन्ही रोग एक नाही आहेत. उदयजी, तुम्हाला काय सांगायचंय? डॉक्टर कुलकर्णींचा मुद्दा मी हे करतो की पनवेल तालुक्यात 185 गावांमध्ये आम्ही कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाचं काम करतो. आता आमच्याकडे जवळ मी सांगितलं मगापासून की 10,000 रुग्ण आम्ही आजपर्यंत आमच्याकडे आले, तपासले. त्याच्यामुळे त्या
आम्ही जे रुग्ण बघतो त्याच्यामध्ये सगळ्या स्तरावरचे रुग्ण असतात. श्रीमंत गरीब असो कोणी असो, रोग हा कोणालाही होतो, खरंय. कारण हा साधा जंतूंमुळे होणारा रोग आहे. ताप कोणालाही येऊ शकतो. तसाच हा आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला जर कुष्ठरोग झाला, मलाही काही वेळेला लोक प्रश्न विचारतात की समजा तुम्हाला कुष्ठरोग झाला तर तुम्ही काय कराल. मी सांगतो मी डॉक्टरकडे जाईन आणि उपचार घेईन आणि पूर्णपणे बरा होईल. इतका तो साधा रोग आहे. पण मनामध्ये अजूनही समाजाच्या मनामध्ये ज्याला कुठं ना कुठेतरी एक भीती आहे, आडी आहे. आणि अजूनही काही ठिकाणी अशी समजूत आहे की जर का तुम्ही गडचिरोली भागात गेलात किंवा आदिवासी भागात गेलात की साप चावून घेतला तर कुष्ठरोग होत नाही, अशी समजूत आहे. अच्छा. अशा ज्या समजुती आहेत त्याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे. या ज्या श्रद्धा आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्याच्यावर काम करायला पाहिजे. एखादा मासा खाल्ल्याने तो बरा होतो वगैरे असं आपण म्हणतो काही रोगांमध्ये. तर त्याच्यामुळे हा रोग कोणालाही होऊ शकतो, कुठल्याही स्तरावर होऊ शकतो आणि त्याच्यावर उत्तम औषध आहे. हा जर आपण समाजामध्ये जर संदेश दिला तर त्याचा सकारात्मक परिणाम होईल आणि त्याच्यामुळे कुष्ठरोगाचं प्रमाण हे निश्चितपणे कमी होईल. खरंय. पुढचा फोन आहे नांदेडहून. नमस्कार. हरकत नाही, आपला संपर्क तुटलेला आहे, पण आपण आमच्या तंत्रज्ञानामार्फत पुन्हा संपर्क साधा आणि तुमचा प्रश्न आणि त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन मिळवा. जेव्हा आपण असं म्हणतो की या कुष्ठरोग्यांना एकत्र आणून समाजामध्ये त्यांचं स्थान निर्माण करायला हवं, तेव्हा जसं संघटनात्मक पातळीवर तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा ते नेमकं कशा पद्धतीने चालतं की जेणेकरून पुन्हा मानाचं सन्मानाचं स्थान समाजामध्ये त्यांना मिळू शकतं, त्याविषयी. तर साधारण जर आपण समाजात बघितलं तर कुष्ठरोगी साधारण 3 स्तरावर राहतात. त्यातला एक स्तर आहे की जे स्वतःच अतिशय चांगले आहेत, ते स्वतः वेल सेटल्ड आहेत. मी सांगू शकेन की पुण्याला आमचे पाटील आहेत, त्यांची स्वतःची फॅक्टरी आहे. त्यांना टाटा मोटर्सकडून मोठ्या ऑर्डर्स मिळतात. त्यांचा टर्नओव्हर दर महिन्याला 1 कोटीच्या वर आहे. त्यांच्याकडे 35 रुग्ण काम करतात. तर त्यांना समाजामध्ये काहीच भीती नाही, त्यांना आत्मसन्मानाने समाजच वागवतोय. तर अशा स्तरावर राहणारे रुग्ण आहेत. दुसरे जे आहेत ते म्हणजे आमच्या सारख्या संस्थांमध्ये राहतात की ज्यांच्या योगक्षेम, जेवण, खाण, कपड्या लगतीची जबाबदारी संस्थेने घेतलेली. आणि तिसरे जे वर्ग आहे ज्यांच्याकडे आपल्याला आता लक्ष द्यायला पाहिजे ते म्हणजे समाजामध्ये पूर्वी ज्यांना समाजाने बहिष्कृत केलं, असे कुठं ना कुठेतरी शासनाच्या जागेवर, फॉरेस्ट लँडवर किंवा रेल्वेच्या लँडवर ते राहायला लागले आणि त्यांनी सेल्फ सेटल कॉलनीज केले. अच्छा. की जिथं ज्याला स्वयं कुष्ठरोग हे म्हणतात, वसाहती म्हणतात. आज महाराष्ट्रामध्ये स्वयंपूर्ण वसाहत, स्वयंभू वसाहत, स्वयंभू वसाहत. आणि मग त्या ज्या स्वयंभू वसाहती तयार झाल्या त्या महाराष्ट्रात जवळजवळ 32 अशा वसाहती आहेत आणि संपूर्ण भारतामध्ये अशा 850 वसाहती. तर या वसाहतींमध्ये मात्र जी परिस्थिती आहे तरी पण शासनाच्या आणि संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून परिस्थिती खूप बदलत चाललेली आहे. पण असं असलं तरी त्यांना ज्या सुखसोयी आहेत, त्यांना जे आपले नागरिक इतर हे आहेत सोयी आहेत त्या मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. तर आपल्याला या पद्धतीने कामाची आखणी करावी लागेल आणि यांना एकत्रित करणं म्हणून यांची संघटना राज्यस्तरावरही बांधलेली आहे. त्याचं नेतृत्व आपल्या मुंबईचे रसूल मुल्ला आणि तांबडेजी करतात, भीमराव मधाळेजी करतात. दुसरं संपूर्ण भारताच्या लेवलवर, संपूर्ण राष्ट्रीय लेवलवर आमचे नरसप्पाजी, वेणुगोपालजी हे करतात. आणि यांना सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आमचे डॉक्टर PK गोपाल यांना मागच्या वर्षी पद्मश्री मिळालं आणि ते स्वतः कुष्ठरुग्ण आहेत. पण स्वतःच्या हिकमतीवर ते डॉक्टरेट झाले, त्यांनी PhD मिळवली आणि पुनर्वसनामध्ये चांगलं काम कसं करता येईल, यांना समाजामध्ये परत कसं आणता येईल, यांना मेनस्ट्रीम मध्ये मुख्य प्रवाहात कसं सामील करायचं, याच्यामध्ये संपूर्ण भारतभर खूप मोठे प्रयत्न चालू आहेत. आणि त्याच्यामुळे आज कुष्ठरुग्णांना पूर्वी ज्या प्रमाणात वाईट वागणूक मिळत होती, बहिष्कृत वागणूक मिळत होती, जो कलंकित वागणूक मिळत होती, ती आता निश्चितपणे मिळत नाही. आणि हेच आपलं ध्येय आहे, योगदान आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. मस्त. सर, मगाशी जो फोन संपर्क तुटला होता तो पुन्हा आलेला आहे. त्यांनी प्रश्न असा पोहोचवला आहे आपल्यापाशी की हातापायाला मुंग्या येणं हे कुष्ठरोगाचं लक्षण असू शकतं का? हो, हातापायाला मुंग्या येणं हे कुष्ठरोगाचं लक्षण असू शकतं, पण केवळ कुष्ठरोगाचं लक्षण नाहीये. इतर बऱ्याच रोगांमध्ये ते आढळतं. आपण पुन्हा एकदा सगळी लक्षणं सांगूया का कुष्ठरोगाची त्या निमित्तानं? आता उदाहरणार्थ अंगावर चट्टे येणं की जे कधी पांढरे असतात कधी लाल असतात. बरं. सौम्य स्वरूपाच्या कुष्ठरोगामध्ये बधिरपणा आढळतो
तीव्र स्वरूपाच्या कुष्ठरोगामध्ये सर्व अंगभर चट्टे येतात आणि त्याच्यामध्ये बधिरपणा बऱ्याच वेळा नसतो. बरं. ते बऱ्याच वेळा लाल असतात चट्टे. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे शिरा ज्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या शिरा सुजतात आणि त्याची काही वेदना त्याच्यामध्ये होते. हातापायाला मुंग्या येतात, हळूहळू बधिरपणा तयार होतो आणि त्या बधिरपणानंतर आपल्याला काही विकृती तयार होतात. अच्छा. बोटाला असतील विकृती की ज्याच्यामध्ये क्लॉ हँड तयार होतो. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये इथे दाखवली जाईल की इथं हाताची विकृती इथं दाखवलेली आहे. बरं. पायाला विकृती होते, पाय वर उचलता येत नाही बऱ्याच वेळा. चेहऱ्याच्या याच्यामध्ये फेशियल पाल्सी ज्याला म्हणतात तशी एक विकृती त्याच्यामध्ये तयार होते. बरं. अशा काही विकृती तयार होतात. हे मुख्य त्याचं लक्षण असतं. आणि दुसऱ्या त्या लक्षणाचं आहे म्हणजे रिॲक्शन्स. ओके. 2 मुख्य प्रकारचे रिॲक्शन्स लेप्रसीमध्ये दिसतात. एका रिॲक्शनला आम्ही टाईप 1 रिॲक्शन म्हणतो. त्याच्यामध्ये चट्टे सुजतात, शिरांना सूज येते आणि त्याच्यातून अचानकपणे विकृती वाढतात. त्यांना स्टिरॉइड्सचा वापर केला जातो. आणि दुसरी जी असते ती लेप्रोमॅटस लेप्रसीमध्ये दिसणारी रिॲक्शन आहे की याच्यामध्ये अंगावर बारीक 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 गाठी येतात आणि प्रचंड ताप येतो. ही थोडीशी त्रासदायक रिॲक्शन आहे कारण या रिॲक्शनमध्ये बऱ्याच वेळा लवकर फायदा होत नाही. थॅलिडोमाइड नावाचं एक औषध आणि स्टिरॉइड्स त्याच्यामध्ये वापरली जातात. ही मुख्यतः लक्षणं मी सांगितली. बरोबर आहे. सर, या दृष्टिकोनातून विचार करताना याचा उपाय काय आहे? म्हणजे उपायांकडे बघताना आपण थोडेसे मुद्दे पुन्हा एकदा ठळक सांगूया. आपण जेव्हा कुष्ठरोगाचं निदान केलं तर मी सरकारी पातळीवरचं म्हणतो कारण आम्ही जेव्हा त्वचारोग तज्ज्ञ त्याकडे बघतो तेव्हा अधिक सखोल पद्धतीने त्याच्याकडे बघतो. पण सरकारी माध्यमातून काम करत असताना प्रत्येक ठिकाणी त्वचारोग तज्ज्ञ उपलब्ध नसतो. त्याच्यामुळे तिथे उपलब्ध असलेले वैद्यकीय अधिकारी आणि तंत्रज्ञ जे असतात त्यांच्या दृष्टीने कुष्ठरोगाचे 2 मुख्य प्रकार केले जातात. एकाला म्हणतात पीबी म्हणजे पॉसिबॅसिलरी किंवा कमी जंतू असणारा कुष्ठरोग आणि दुसऱ्याला मल्टीबॅसिलरी किंवा एमबी किंवा जास्त जंतू असणारा कुष्ठरोग. जे पीबी टाईपचे कुष्ठरोगी असतात त्यांना 6 महिने डॅप्सोन आणि रिफॅम्पिसिन ही औषध दिली जातात. रिफॅम्पिसिन औषध फक्त महिन्यातून एकदा घ्यायचं असतं. डॅप्सोन हे औषध जे असतं त्याचे मी या ठिकाणी इथं कॉम्प्युटरवर दिसतंय की त्याचे काही पॅकेट्स असतात. हो, मगाशी आपण दाखवले होते ते सॅम्पल्स. येस. आणि त्याच्यानंतर ही जो मल्टीबॅसिलरी असतो त्याला 3 प्रकारची औषधं दिली जातात. त्याच्यात डॅप्सोन, क्लोफॅझिमिन आणि रिफॅम्पिसिन ही 3 औषधं त्याच्यामध्ये वापरली जातात आणि त्याचा 1 वर्ष असतो. आणि याच्यात ही फिक्स ड्युरेशन ट्रीटमेंट आहे. म्हणजे जे काही संशोधन झाले त्याच्या आधारे एवढी ट्रीटमेंट घेतली की जरीही रुग्णाचे सर्व लक्षणं गेलेली नसतील तरी सुद्धा ती ट्रीटमेंट त्या क्षणी थांबवली जाते. अच्छा. ह्याच्यामध्ये एक गोष्ट गैरसमज होण्याची शक्यता असते आणि रुग्णाला त्या सुरुवातीपासून सांगणं आवश्यक आहे की हा जो बधिरपणा आहे हा बधिरपणा काही ट्रीटमेंट संपली की जात नाही. विकृती आहेत त्या लगेच जात नाहीत. सट्टाही लगेच जात नाही, त्याला वेळ लागतो. अच्छा. विकृतींना कदाचित काही फिजिओथेरपीची गरज असते. तर ही गोष्ट रुग्णाला सुरुवातीपासून सांगणं आवश्यक आहे. जसं एक ताप आला म्हणून तुम्ही डॉक्टरकडे गेला, औषध घेतलं म्हणजे ताप जातो. खोकला आहे म्हणून डॉक्टरकडे गेला, औषध घेतलं म्हणून खोकला जातो. तसंच कुष्ठरोगाचा चट्टा जात नाही. कुष्ठरोगामधलं समज गैरसमज निर्माण होण्याला ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. काही कालावधी त्यालाही स्पेस द्यायला पाहिजे जायला. आणि त्यामुळे रुग्णांची अशी अपेक्षा असते की ही ट्रीटमेंट ही जास्त कालावधीसाठी चालू राहावी, पण ती आपण फिक्स ड्युरेशनला बंद करतो. त्यामुळे त्यांना असं वाटतं की ट्रीटमेंट पूर्ण नसताना आपण तुम्ही का बंद करताय. परंतु त्याची आपली जी म्हणजे हे फायर ब्रिगेड सारखं काम आहे. आग विझली की फायर ब्रिगेडचं काम संपलं. तशा पद्धतीने ही जी ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट जेव्हा पूर्ण होते त्यावेळी कुष्ठरोग हा ऍक्च्युअली म्हणजे बॅक्टेरियोलॉजिकल विचार केला, जंतूंच्या दृष्टीने विचार केला तर जंतू सगळे मेलेले असतात किंवा जे थोडेफार राहतात त्यांना आपली शरीराची प्रतिकारशक्ती त्याला मारू शकते. तर एक फोन आलेला आहे वरती आणि त्यांनी असं विचारलंय की या सगळ्या औषध प्रक्रियेमध्ये औषध जेव्हा सुरू असतात तेव्हा पथ्यपाणी काय आहे आणि इन जनरल कुष्ठरोगी रुग्णाचं पथ्य आहार काय असावं. नाही, असा कुठलाही मोठ्या प्रमाणामध्ये आहारामध्ये संतुलन करण्याची आवश्यकता नाहीये. कुठलाही चौरस आहार घ्यावा, वेगळं काही करण्याची गरज नाही. रुग्णाला जर काही रिॲक्शनसाठी स्टिरॉइड्स चालू असतील अशा वेळी फक्त त्याला काही जास्त वजन वाढण्यासारखी औषधं, हाय कॅलरी इंटेक नको. पण अन्यथा सर्वसामान्य कुष्ठरोगाला कुठलंही वेगळं पथ्य सांगितलं जात नाही.
बरोबर आहे. उदयजी, जेव्हा कुष्ठरोगी हा समाजाचा घटक आहे असं आपण म्हणतो, तेव्हा त्यांना समाजामध्ये सामील करून घेणं, मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे समाजाचा घटक म्हणून आपली जबाबदारी आहे. राष्ट्रीय पातळीवरती WHOच्या माध्यमातून या वेगवेगळ्या मंचांवरती काय प्रयत्न होत आहेत याविषयी जाणून घ्यायला आवडेल. तर या ठिकाणी फारच मोठे प्रयत्न होत आहेत. बरं. आणि एक WHOनी अभ्यास करून असं एक गाईडलाईन्स काढलेले आहेत, हाऊ टू इन्व्हॉल्व लेप्रेसी अफेक्टेड पर्सन्स इन दी पॉलिसी मेकिंग. अच्छा. कारण आपण सगळीकडे बघतो ज्यांच्यासाठी आपण काम करतो हा. त्यांना पॉलिसीमध्ये कधीही सहभाग केला जात नाही. त्यांना काय पाहिजे, घटनेमधला त्यांचा सहभाग, काय सहभाग हे होत नाही. आणि आपल्याला कल्पना आहे, महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की आपल्या ज्या पॉलिसीज आहेत या फाउंटन सारख्या खालनं आल्या पाहिजेत, लोकांमधून आल्या पाहिजे, कारंजासारख्या यायला पाहिजे, कारंजासारख्या यायला पाहिजेत, म्हणजे त्याचा उपयोग जास्त होईल. पण आपल्याकडनं वर्ण पॉलिसी केल्या जातात, त्या धबधब्यासारख्या येतात. आणि त्याच्यामुळे WHOने सांगितलं की प्रत्येक स्तरावर म्हणजे त्याच्यामुळे आता कुष्ठरुग्णांना नॅशनल स्तरावरच्या सगळ्या कमिटींमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर राज्य स्तरावरच्या सगळ्या कमिटींमध्ये घेतलेलं आहे. आपल्या महाराष्ट्र शासनानेही त्या रिहॅबिलिटेशन कमिटीची स्थापना केलेली आहे. त्याचं अध्यक्षपद आपले माननीय जे आयुक्त आहेत ते भूषवतात. पण याच्यामध्ये कुष्ठरुग्ण आहेत. म्हणजे कुष्ठरुग्णांना काय पाहिजे त्याच्यासाठी त्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे आणि सगळ्या स्तरावर त्यांची इन्व्हॉल्वमेंट आलेली आहे. त्याचप्रमाणे शासकीय याच्यामध्ये ज्या कमिटीत त्यांच्यात त्यांना घेतलं जातं, त्यांच्या कार्यक्रमात त्यांना घेतलं जातं. आणि आम्ही असं मानतो की कुष्ठरुग्ण हे जास्त समाजदूत म्हणून, संपर्क दूत म्हणून काम करू शकतील. आणि म्हणून आता शासन असा विचार करतंय की आरोग्य शिक्षणामध्ये कुष्ठरुग्णांचा सहभाग घेऊन हा संदेश जास्त चांगल्या सकारात्मक पद्धतीने समाजामध्ये कसा नेता येईल. आणि या सर्व पातळीवर त्यांची कुष्ठरुग्णांची इन्व्हॉल्वमेंट झाल्यामुळे कुष्ठरोगाचं काम निश्चितपणे अतिशय व्यवस्थित चालू आहे, योग्य पद्धतीने चालू आहे. आणि जर आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं तर सगळ्यांनाच असं वाटतं की हे जे आमचं स्वप्न आहे कुष्ठमुक्त भारत, हे सामाजिक चळवळीतून आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू, अशी सध्याची आशा आहे. वा, मस्त. डॉक्टर, समाजाकडून, वैद्यकीय क्षेत्राकडून, कुटुंबांकडून आणि रुग्णांकडून या सगळ्यांकडनंच डॉक्टर या नात्याने तुमच्या काय अपेक्षा आहेत? डॉक्टर या नात्याने माझ्या अपेक्षा एवढ्याच असतील की जर कोणाला अशा पद्धतीची लक्षणं दिसली तर लवकरात लवकर त्यांनी डॉक्टरांना भेटावं, त्यांनी सांगितलेल्या सूचना पाळाव्यात. ज्या ठिकाणी ज्या लोकांना शक्य होतं त्यांनी खाजगी रुग्णालयाकडे किंवा माझ्यासारख्या त्वचारोग तज्ज्ञाकडे जायला हरकत नाही. सर्वसाधारण माणसांनी सरकारी रुग्णालयामध्ये घ्यायला हरकत नाही. सरकारी रुग्णालयामध्ये मिळणारी ट्रीटमेंट ही तितकीच अत्यंत उच्च क्वालिटीची आहे, त्याच्यामध्ये कुठेही काही प्रश्न नाही आहे. त्यांच्याकडेही खूप चांगले त्वचारोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत. आणि शिवाय जसं शांतिवन आणि आमचं आहे तशा पद्धतीची पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करण्याची खूप आवश्यकता आहे. याच्यामध्ये जर आत्ता आमच्याकडे खूप चांगला असा प्रयत्न चालू आहे की जर शांतिवननी जर काही असे काही रुग्ण जर काही डिटेक्ट केले आणि त्यांना जर काही याची आवश्यकता असेल, सल्ल्याची आवश्यकता असेल तर यांचे तंत्रज्ञ ते रुग्ण घेऊन माझ्याकडे येतात. त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ओपिनियन देतो. उलट माझ्या रुग्णांना जर काही फिजिओथेरपीची आवश्यकता असेल तर त्याला त्यांचं जे सेंटर आहे त्या सेंटरमधून फिजिओथेरपी दिली जाते. अशा पद्धतीची पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप घेण्याची आवश्यकता आहे. मस्त, सगळ्यांचा सहभाग मोलाचा आहे. पण एक गोष्ट लक्षात येते का मंडळी, जेव्हा जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे असं आपण म्हणतो, मग देव म्हणजे काय असतो? तो शंखचक्र गदा घेऊन कायम आपल्या बरोबर असतो का? अर्थातच नाही. तो सकारात्मकतेने, कृतिशीलतेने आणि दिशादर्शनासाठी अडीअडचणीच्या वेळी असतो. तो या अशा पद्धतीच्या माणसांच्या रूपांमधून. जेव्हा अशा पद्धतीची माणसं आपलं तन मन धन देऊन या समाजासाठी राबत असतात तेव्हा यांच्याकडून आपणच धडा घ्यायला हवा की अशा पद्धतीने आपण कृतिशील व्हायला हवं. सर, आपल्या दोघांचं मी पुन्हा एकदा सह्याद्री वाहिनीतर्फे अभिनंदन करते. तुम्हाला पुरस्कार मिळतो, यातून नवीन प्रेरणा, नवी चेतना आणि तुमचं उद्दिष्ट साध्य हो या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.